पंचनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज धारूर तालुक्यातील दहिपळ परिसरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी अनेक मतदार बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सध्या बीड लोकसभा निवडणूक 2024 मोठी रणधुमाळी चालू आहे आणि या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे, अशोक हिंगे असे उमेदवार आहेत आणि या उमेदवारांपैकी कोण बाजी मारल, आपण या ठिकाणी महिला मतदार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। थोडं जवळून घे। आजी निवडणूक चालू आहे माहिती का? बरोबर आहे ना? तर कोण उभा आहे? ताई उभात ना? बरं बरं, कोण निवडून येईल मग? ताईची निवडून येतात का? ताईने काय समजा काही काम हे केलेले माहिती का? पगारी लावल्या। हा बर, आणखी मग आता दुसरं आता मला काय बोलायचं नाही, आता आपल्या अडाणी माणूस। बर बर बर, यांचं म्हणणं आहे पगार लावल्यात म्हणून असं म्हणणं आहे। आपण दुसरे इथलेच मतदार आहेत, आपण ते संवाद काय सांगू शकाल या निवडणुकी संदर्भात? काय नाही, आणि पंकजाताईलाच मत देऊन निवडून आणू। बरं, ताईलाच निवडून आणू म्हणतात। दुसरे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत आणि पुन्हा अशोक हिंगे आहेत। याच्यापैकी ताईच का? ताईवरच आमची इच्छा आहे। ताईने कुठले कुठले काम केलेत हे आपल्याला माहिती का? हो, ताईने आपल्या बीड जिल्ह्यात रेल्वे रस्ता आहे करण्याचं काम केलंय, पुन्हा बंधारे केले। हो, आणि पाण्याची पण ताई सोय चांगली करायला। बरं, ताई जर आता निवडून आल्या तर तुम्हाला जी महिला आहेत समजा, यांच्यासाठी तुमच्या अपेक्षा काय ताईतून? ताईतून अपेक्षा काय? आपले लेकरांनी शाळेची सोय चांगली आणि पाण्याची सोय गावोगाव ते तर केली असल्याने, पण अजून त्यातून सुधारणा करतील। बर, तर यांचं म्हणणं आहे की विकास होणं महत्वाचं आहे, त्यांची तीच इच्छा आहे। दुसरे मतदार बांधव महिला आहेत, आपण ते संवाद साधणार आहोत। ताई मला एक सांगा, कोण निवडून येईल? ताईच येणार। कसं काय ताईच येणार एवढं ठामपणे सांगायला? ताईच येणार, कारण की आम्हाला बाकीच्याची काही ओळख नाही, बाकीच्यांनी काही कामं केली आम्हाला माहिती नाही। बरं, ताई जर निवडून येणार तर नेमकं ताईने कुठले कुठले कामं केलेत माहितीत का? हो, ताईने बीडला रेल्वे आणली, पहिलं काम ताईचं ते। दुसरं काम महिलांना पगारी लावल्यात। बरं, सन्मान निधी आहे ह्याचा शेतीचा, शेतीचे अनुदान आहेत, सगळं कामं काहीच करतात। बरं, तर मला एक सांगा, आता ताई उभा आहे, प्रीतम ताईने कुठले कुठले कामं केले? ताईने बी कामं केलेली आहेत। रस्त्याची कामं प्रीतम ताईनेच केलीत ना? बरं, रस्त्याची कामं प्रीतम ताईनेच केलीत। बरं, ताईच सगळी कामं करीत। बरं, मला एक सांगा, आता हे तीन उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, अशोक हिंगे आहे, पंकजाताई आहे, याच्यापैकी चांगला उमेदवार जे बीड जिल्ह्याचा विकास कोण करू शकते? ताईच करू शकते, ताईनेच केला आणि इथून पुढे बी ताईच करू शकते। यांचं म्हणणं आहे की खरोखर बीड जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर पंकजाताई यांनाच आपण निवडून देणं आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। मला सांगा, कोण निवडून येईल? पंकजाताईची लेख माता आहे आमची, तिलाच आम्ही देऊ शकतो मतदान। बरं, ताई नेमकं लेख माता म्हणूनच का विकासाच्या ह्याच्यावर तुम्ही? नाही, लेख माते म्हणूनच आम्ही आमच्या ह्याची तीच आम्हाला येऊ शकते। बरं बरं, यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत, आपण ते मला सांगा, बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? पंकजाताई मुंडे। पंकजाताई मुंडेच का? बजरंग बाप्पा आमची ओळख नाही, कुठे काय कुठला काय म्हणून मला काहीच माहित नाही। बरं, अशोक हिंगे माहिती का? अशोक हिंगे नाही माहिती। नाही, उमेदवार इकडे आजच माहिती पडली। तर मला सांगा, पंकजाताई जी म्हणता तुम्ही, आता पंकजाताईंनी मध्ये मराठा आरक्षणाचं हे होते, बरेच प्रश्न होते, तर त्याबद्दल ताईंनी काही म्हणजे सहकार्याची भूमिका दिलेली का? दिलेली। बरं, तर ताईकडून आता तुमची अपेक्षा काय आहे? समजा की जे की आपल्या बीड जिल्ह्याचा विकास, गावाचा तर ठीक आहे,
पण जिल्ह्याच्या विकासासंदर्भामध्ये कुठला विकास होणं गरजेचं असं वाटतं? आता हे परळ रेल्वे जाणं हां. आता ते अर्धी आष्टीपर्यंत आता चालू झालेले आहे. पुढल्या कामासाठी काही निघाले लोक होईल ना. बरं हा. बरं ताई, जर समजा एक केंद्रामध्ये जर गेल्या त्या तर त्यांना एखादं मंत्रिपद हे मिळू शकतं, हा, मग मिळू शकतो. बरोबर आहे. हा. त्यामुळे बीड जिल्ह्याचा ताईच पाहिजे, बर विकासाला ताईच आहे. बर बरं मला सांगा, हे जे उमेदवार दुसरे आहेत, दुसऱ्या उमेदवाराची आणि ताईची जर तुलना केली, जर हुशार आणि जे समजा की राजकारणामध्ये चांगले अग्रेसर आहेत, अशापैकी कोण तुम्हाला म्हणजे पसंत राहील? पंकजाताईमध्ये खळकर यांचं म्हणणं पण आहे की पंकजाताईच केंद्रामध्ये जर गेल्या तर चांगल्या पद्धतीने ते विकास निधी आणून बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात असं म्हणणं आहे. या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत, आपण ते काय सांगू शकाल पंकजाताई मुंडेबद्दल? पंकजाताई मुंडेंनी इथून माग कामं केले, भरपूर विमा दिला. 2014 पासून 19पर्यंत रटावणी विमा आला आम्हाला. पुन्हा रेल्वेचं काम चालू या, पुन्हा रोड केले. पहिले इथून माजलगावला जर जायचं म्हणलं एखादी बाया डिलिव्हरी घेऊन तर वाटणं डिलिव्हरी होईल. आता बघा बरं, पोटातलं पाणी ठळत नाही. हा, रस्ते नंबर 1 झाले तर. आणि मग तुम्ही म्हणत ना बजरंग बाप्पानं काय केलं मला सांगा. ते म्हणतो मी शेतकरी पुत्र, आता मी एक शेतकरी आहे. हा, मला सांगा तुम्ही एखाद्या आमदार खासदारच्या पोराला म्हणलं तू लेटर लाव, त्याला एल लावाय, मग कसं बजरंग बाप्पाला काय आणलं जाऊन काय येईल मला सांगा ना तुम्ही. त्याला बोलता तर येईल का तिथं? दीड मिनिटं फक्त ते टाईम असतो या. मग 1.5 मिनिटात काय आपल्या बिल्डिंगला ते मांडणार, ह्याला काय येणार आहे? बरं, जरी समजा यांना एखादं समजा भविष्यात येणार तर निवडून नाहीतच तर आलं ह्याला कुठं बसावं लागेल? एखाद्या कोपऱ्यात मागं जाऊन. काय उपयोग आहे त्यांना मतदान करून? आहे का उपयोग? मला सांगा, त्या मतदानाचा उपयोग तरी हो ना. हां, त्यांनी आपल्या इथे राहणच कामं करावं ना. शेतकरी पुत्रमध्ये त्यांनी आपल्या इकडे राहणच कामं करावं शेतकऱ्याच्या मुलांना. तिकडे कशाला जायचं? पुन्हा ऊसाची लोकांची दुपकून टाकली, 2-2 अडीच टन एक खेपा मारलं. काय आमचेच पैसे आहेत आणि आम्हालाच उडवायलेत आता. पुन्हा इथं आता मध्ये काहीतरी ऐकण्यात आलं की 2 का 6 फूटचं चंदन धरलं त्यांचं. मग हे असल्या माणसाने कशाला असल्या ह्याच्यात उतराव का सांगा ना तुम्ही? आपले शेतकरीत ना, आपण शेतकऱ्यासारखं राहायचं. काय करायचं आपल्या तिकडं राजकारण करायचं? आपल्याला येईल का राजकारणात? आम्हाला येईल का? त्याच्यामुळे त्यांनी तीच कामं करावं. बरं मला एक सांगा, पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी जलसंधारण म्हणजे ग्रामविकास मंत्री होत्या, त्यावेळेस कुठले कुठले कामं केलेली तुम्हाला आठवते? आता आमच्या गावाला डबल पाईप आहे, त्यांच्या काळात बी झाली, अजून एक डबल आता जलसाची संधाराचे कामं चालू आहेत. बोर रस्त्यावर बोरं पाडून दिले, रस्ते करून दिले, पुन्हा सिंगल पिचचे डबके बसवून दिले. पुन्हा त्यांनी विमा काय आम्हाला महिन्यालाच महिन्यालाच सारखं 10,000, 20,000, 40,000. बरं महत्वाचं सांगा, मला सांगा, जे की बीड जिल्ह्यामध्ये विकास म्हणजे जे की आठवणीत येण्यासाठी किंवा करणं गरजेचं आहे. हे बघा, किती बी केलं तरी कमीच माणसाला. किती बी समजा कमी होईल, किती माणसाला हवंच, किती बी यावंच वाटतं. मला सांगा, आपल्याला 10 माणसाचं कुटुंब असं सांभाळता येत नाही, त्यांनी तर बीड जिल्हा सांभाळायचा आहे. त्याच्यामुळे लोक काही म्हणजे ताईनं काय केलं, अरे काय केले, रोड बघा कसले केले. गुडघ्यात खाली खड्डे होते ना, माझा गाव जाताना विहित खाली खड्डे होते ना गुडघ्यात खाली. रस्ते बघा आता कसले झाले. ते बीड जिल्ह्यात सगळीकडे रस्ते झाले, विकास झाला आहे. आणि अजून त्या करणारच नाही विकास. त्यांच्यात धमक आहे विकास करण्याची, त्यांची इतकी धमक कोणाचाच नाही विकास करण्याची. तर आता पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी मराठा आरक्षण जे आहे त्याच्यासाठी लोकांचं मत काय आहे? मराठा समाजाला त्यांनी कुठंच विरोध केला नाही. आणि जरांगे पाटील सुद्धा म्हणजे ताईचा आणि धनुभाऊचा आम्हाला विरोधच नाही, उलटा आम्हाला सपोर्ट आहे. त्यांनी अजिबात म्हणजे आम्हाला कशाचाच विरोध केला नाही मराठा समाजाला. मग त्यांचं बी काय ताईला हे नाही की बाबा त्यांचं बी मत आहे की कमन नाही त्यांना, त्यांनी सपोर्ट दिला. ताई अजून म्हणलं तुम्ही जर समजा वर ह्याच्यात गेलं तर अजून तुम्हाला सहकार्य करणारच आहे ना. मराठा समाजाचं आरक्षणाचा मुद्दा बी मानणारच आहे ना. 10% तर दिलं या, पण अजून देण्यासाठी मी प्रयत्न करणारच म्हणल्या. हो. तर आणखी पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल जे की समजा मराठा आरक्षणाचं जे आहे, पण विकास बीड जिल्ह्यासाठी कुठलं प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे? की जे विकास ताईने एकच करावा होता 5 वर्ष. एखादी MIDC आणा होता, कारण त्याच्यात शिकलेले मुलं लागतील.
MIDC कुठले मोठमोठे एखादे ज्ञान होतं आपल्या बीड जिल्ह्यात, कारण आपले जे बाहेर चाललेत मुलं ते आपल्या बीड जिल्ह्याचं काम करून जगतील ना, एवढंच करावं ताईने, बाकी 5 वर्षात काही नाही. तर या ठिकाणी अनेक ए बाला बोलणारे कोणी हा या ठिकाणी अनेक मतदार बांधवांनी या ठिकाणी दुसरे एक मतदार बांधव आहेत, त्यांचे संवाद साधणार. काय सांगू शकाल या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार पुढे? आता 2024ची निवडणूक ही खूप महत्त्वाची झालेली आहे. कारण आधी जी निवडणूक झाली 2019ची आणि 2014ची ती वेगळी निवडणूक होती, पण आत्ताची खूप महत्त्वाची. का? कारण आपल्या पूर्ण देशाचा जर विचार केला आणि बीड जिल्ह्याचा पण विचार केला तर आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही. केंद्रात नरेंद्र मोदी जे त्यांनी काम केले 10 वर्षात पंतप्रधान असताना, त्यांच्या इतका यशस्वी पंतप्रधान आतापर्यंत कोणच झाला नाही. मग ते आपला राम मंदिराचा मुद्दा असेल सगळ्यात महत्त्वाचा. 500 वर्ष झालं, काँग्रेस 60 वर्ष झालं सत्तेत होती, त्यांनी राम मंदिर तर बनवलंच नाही. पण भाजपने राम मंदिर जेव्हा राम मंदिराचा मुद्दा मांडला कोर्टामध्ये, तेव्हा काँग्रेसवाल्यांनी वकील लावले होते त्यांच्या विरोधात, राम मंदिराच्या विरोधात. ह्याच्यावरूनच आपण ओळखलं पाहिजे त्यांना. आणि पूर्णपणे आपण भाजपला, नरेंद्र मोदी साहेबांना आणि पंकजाताईंना बीड जिल्ह्यातून निवडून दिलं पाहिजे. कारण आता मी पुण्याला राहतो, पुण्याला मी कॉलेजवर शिक्षक आहे. तर मी जर विचार केला तर सगळा भाजपने खूप विकास केला आहे. ते रोडच्या बाबतीत असेल किंवा पोरांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, उद्योगाच्या बाबतीत असेल, नोकऱ्यांच्या बाबतीत असेल. विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की महागाई वाढली. महागाई वाढली तशा पगारी पण वाढल्यात ना, महागाई तर वाढणारच. शेतकऱ्यांना त्यांनी जे काय आपला निधी असेल तो दिला आहे. आता म्हाताऱ्या कोताऱ्यांना पगारे दिल्यात. त्याच्यानंतर महिलांना 50% STमध्ये तिकिटांमध्ये सवलत दिली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता बीड जिल्ह्यासाठी आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे ते फक्त रोजगाराचा. बाकी ताईंनी रेल्वे जे आपल्याला आश्वासन दिलं ते पूर्ण केले. रोड एकदम म्हणजे कामं चालू आहेत अजून पण. आणि नितीन गडकरी साहेबांनी खूप म्हणजे पूर्ण देशात रोडचं जे जाळं आहे ते पूर्ण केलेलं आहे. आणि इथून पुढं सुद्धा ते एकदम म्हणजे काम चांगलं करतील आणि करत राहतील. आता काल मोदी साहेबांची अंबाजोगाईला सभा झाली, तिथल्या सभेहूनच आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या ताईचा विजय निश्चित आहे. तिथले लोक असतील त्यांनी त्या सभेला पूर्णपणे प्रतिसाद दिला. आणि गोपीनाथ मुंडे साहेब गेले त्यानंतर जर आपल्याला बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर आपल्या पंकजाताईशिवाय पर्यायच नाही. ते आपण पूर्ण लोकांनी ओळखलं पाहिजे. या ठिकाणी मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनाच निवडून देणं गरजेचं आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, देव धैपळ.